हे मी काय केलं, भातच लावला मिक्सरला, दही नंतर मिक्स केलं. तुम्हाला जर असं करायचं असतील डोसे तर जेव्हा भात वाटाल ना ते भातातच दही टाका. नमस्कार, आज मी डोसे बनवणार आहे उरलेल्या भाताचे. ते कसे बनवायचे ते चला बघूया. हे बघा भात आहे, हे 100 ग्राम दही घेतलं आहे, 50 ग्राम रवा आहे. तर हे मी आता भात मिक्सरला लावून घेणार आहे. त्यासाठी 2 मिरची घेतले याच्यात वाटायला, आणि मीठ वगैरे नंतर टाकणार. हे बघा भात मी मिक्सरला लावून घेतला आता बारीक करून. बघा भात, त्याच्यात 2 मिरची मी बारीक केले, ओले मिरची. या 50 ग्राम रवा आहे, 100 ग्राम दही, त्याच्यात हे एक जीव करून घ्यायचं आहे सगळं. मीठ टाकायचं त्याच्यात, चवीनुसार मीठ. थोडं थोडं पाणी टाकायचं आता लागेल ते. बघा आता आपल्याला डोश्याचं पीठ लागतं ना, तेवढं घ्यायचं पातळ करून. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. बघा थोडं थोडं पाणी टाकून जेवढं आपल्याला हवं तेवढं पातळ करून घ्यायचं. आता 5-10 मिनटं ठेवायचं आहे. रवा टाकला आहे ना, तर रवा फुगण्यासाठी. बघा आपला बॅटर तयार झाला. आता हे मी काय केलं, भातच लावला मिक्सरला, दही नंतर मिक्स केलं. तुम्हाला जर असं करायचं असतील डोसे तर जेव्हा भात वाटाल ना ते भातातच दही टाका, म्हणजे गुठळ्या राहत नाही. आता माझं बरोबर झालं. हे बघा एवढं पातळ करायचं, जास्त पातळ नाही करायचं. 10 मिनटं ठेवलं मी. आता बनवायचं डोसे. हे बघा पॅन आपला गरम झाला आहे. आता हे डोसे बनवून घेऊया आपण. थोडंसं असं वाटलं तेल सोडायचं. असं तेल थोडंसं सोडलं ना की डोसा सुटतो बरोबर. हा भाताचा आहे ना.
कसा मस्त झाला आता. घालून घे सगळं. हे बघा कसा आपला डोसा तयार झाला. हे बघा आपले उरलेल्या भाताचे तयार डोसं झालं कसं बघा. तुम्ही उरलेल्या भाताचे काय करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा आपलं डोसं तयार झालं. हे डोसे चटणी किंवा सॉस किंवा चहा कशाबरोबर खाऊ शकता. त्याच्या आवडीनुसार खायचं कशाबरोबर पण.